एका छोट्याशा खेडेगावात रावसाहेब म्हणून एक गृहस्थ राहत होते. अख्ख्या पंचक्रोशीत कोणत्याही चांगल्या कामात रावसाहेब हे कायमच पहिल्या क्रमांकावर. लग्न असू द्या, मरणधरण असू द्या, रावसाहेब कायमच पुढे. सगळीकडे देवमाणूस म्हणून रावसाहेब यांची ख्याती. एक दिवस अचानक त्या गावात पोलीस येतात आणि रावसाहेबांना पकडून नेतात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रात रावसाहेबांच्या कृष्णकृत्यांची बातमी छापून येते. त्यावेळी गावकऱ्यांना आणि पंचक्रोशीतल्या लोकांना कळतं की गावातल्या दारूच्या दुकानात खोटी दारू सप्लाय करणारे रावसाहेब. नदीत वाळू उपसा करून ती मुंबईला पाठवणारे वाळू माफिया देखील रावसाहेबच. इतकंच काय तर गावातली सट्ट्या मटक्याची दुकानं देखील रावसाहेबांचीच. आता अशा दाखवायला एक आणि करायला एक म्हणणाऱ्या माणसाला काय म्हणावं? देव की सैतान असा यक्ष प्रश्न गावकऱ्यांना पडतो. ही हायपोथेटिकल स्टोरी असली तरी राजकारणात वावरताना काँग्रेसची बरीच कृष्णकृत्य ही त्या गावातल्या रावसाहेब यांच्यासारखीच आहेत. दाखवायला कायमच घटनावादी, लिबरल, लोकशाहीवादी, पण प्रत्यक्षात मात्र हम करे सो कायदा ही प्रवृत्ती. नेमकं काय घडलं आणि कशामुळे या स्टोरीचा संदर्भ घ्यावा लागला हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रफुल्ल आणि तुम्ही पाहताय वृत्तम मराठी. सध्या ज्ञानव्यापी मशिदीचा मुद्दा खूप गाजतोय. हिंदू श्रद्धास्थानांवर आघात करून ज्ञानव्यापी सारखे कैक दर्गे आणि मशिदी आज या भारतभूमीवर उभ्या आहेत. पण काँग्रेस ही सत्ताकांक्षी, सत्तापिपासू लोकांनी फक्त मतांच्या बेगमीसाठी देशाच्या घटनेच्या मूळ तत्वांना आणि हिंदू मतदारांना फाट्यावर मारत प्रार्थनास्थळ कायदा 1991 सारख्या कायदा संमत करून घेतला. अलीकडे या कायद्याची दाहकता जाणवायला लागली. म्हणूनच प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकारला हा कायदा रद्द करा म्हणून बहुसंख्य हिंदुत्ववादी संघटनांकडून विनंती केली जाते. भारतात राज्य घटनेचं राज्य आहे, आम्हीच खरे लोकशाहीवादी अर्थात राज्य घटनारे मानणारे आहोत असा दावा आजपर्यंत बऱ्याच वेळेला काँग्रेस आणि त्यांच्या समविचारी लोकांकडून तुम्ही ऐकला असेल. पण जरा जुन्या घडामोडींचा आढावा घेतला तर आजवर राज्यघटनेची जमेल तशी पायमल्ली करण्याचं काम फक्त आणि फक्त काँग्रेसनेच केलंय. याची कैक उदाहरणं आहेत. आजवर काँग्रेसनं कधी कधी आणि कशी कशी राज्यघटनेला तिलांजली देत स्वतःचाच अजेंडा रेटला याचे जरा इतिहासकालीन संदर्भ तपासले तर भयानक चित्र डोळ्यासमोर येतं. 1952 साली पहिल्यांदाच निवडणुका होत भारतात पहिलं सरकार स्थापन झालं होतं. या निवडणुकीच्या बाबतीत असं म्हणतात की मोठ्या प्रमाणावर मतांची अफरातफर झाली होती आणि फक्त काँग्रेसचेच लोक कसे निवडून येतील याची सोय बघितली गेली होती. आणि म्हणूनच पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झालं होतं. त्यामुळे चुकीच्या मार्गाने सत्तेत आलेल्या या काँग्रेस प्रणित सरकारनं लागलीच पहिली घटना दुरुस्ती करून अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मर्यादांवर गदा आणली होती. सोबतच राज्यघटनेत 90 परिशिष्ट घुसडून थेट राज्यघटनेच्या मूळ तत्वालाच बॉयकॉट केलं. म्हणजे घटनेनं न्यायमंडळाला दिलेल्या ज्युडिशियल रिव्ह्यू अर्थात न्यायिक पुनर्विलोकन तत्वाचा अधिकारच या परिशिष्टाच्या बाबतीत काढून घेण्यात आला होता. इतकंच काय तर सांगणारे इथपर्यंत सांगतात की त्यावेळी आणि त्यानंतर म्हणजे 1963 पर्यंत नेहरू करतील तो न्याय आणि नेहरू सांगतील तो कायदा अशी परिस्थिती होती. त्यांच्यासमोर इतर कुणीही तीन पाठच होतं. घटना वगैरे फक्त नावाला होती. त्यानंतर नेहरूंच्या कन्या इंदिरा गांधी सत्तेवर आल्या. त्यांनी देखील वडिलांची परंपरा पुढे चालवली. एका न्यायालयीन निवाड्यात झालेला पराभव सहन न झाल्यामुळं त्यांनी एका झटक्यात आणीबाणी लागू केली. त्यामुळे देशात घटनादत्त मार्गाने चालणाऱ्या सगळ्या व्यवस्था नष्ट करत त्यांचा ताबा स्वतःकडे घेतला. पुढे राजीव गांधी यांनी देखील काही प्रमाणात तोच कित्ता गिरवला. शहाबानो प्रकरणावेळी शक्य असून देखील समान नागरिक कायदा आणला नाही आणि फक्त एका मोठ्या धर्मांध समाज घटकाकडे वोट बँक म्हणून बघितलं आणि पॉलिटिक्स करत बसले. आणि त्याचे कैक दूरगामी परिणाम आज भारत देश भोगतोय. त्यानंतरची सरकार देखील त्याच मार्गाने आली आणि गेली. त्यापैकी 1991 साली सत्तेत आलेल्या PV नरसिंहराव यांच्या सरकारचा विचार केला तर त्यांनी हिंदूंना प्रचंड त्रासदायक ठरणाऱ्या प्रार्थनास्थळ कायदा 1991 या कायद्याची निर्मिती केली. कारण त्या काळापर्यंत राम जन्मभूमी आंदोलन शिगेला पोहोचलं होतं. अयोध्या तो झांकी है, काशी मथुरा बाकी है अशा घोषणा साऱ्या देशात दुमदुमत होत्या. त्यामुळे भीतीपोटी मुस्लिमांनी आपला दबाव गटाचा वापर करत आपल्या पाळीव काँग्रेसी लोकांकडून तो कायदा मंजूर करून घेतला. या कायद्याने मुस्लिम आक्रमणकर्त्यांनी हिंदू मंदिरांचा केलेला विध्वंस आणि त्यानंतर त्या जागी बांधलेल्या मशिदींना संरक्षण दिलं गेलं. त्यामुळे यवनी आक्रमणकर्त्यांनी हडपलेल्या जागा या वक्फ बोर्डाच्या झाल्या. त्यामुळेच ज्ञानव्यापी असो वा कृष्ण जन्मभूमी असो
या सगळ्या हिंदू आस्थेचं स्थान असलेल्या आणि हिंदू हक्काच्या जागांसाठी कायमच संघर्ष वाट्याला आला. पण अलीकडे बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे आणि जागृत झालेल्या हिंदू संघटनांमुळे हा कायदा रद्द करावा अशी मागणी केली जाते आहे. या कायद्याची निर्मिती ही मुळात मुस्लिम व्होट बँक डोळ्यासमोर ठेवूनच केली गेली होती. PV नरसिंह रावांच्या काळात तत्कालीन गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांनी मांडलेला हा कायदा एकूण 3 पानांचा आहे आणि फक्त 8 कलम या कायद्यात आहेत. या कायद्याच्या कलम क्रमांक 4च्या पोटकलम 1 नुसार सध्या प्रार्थना स्थळांची जी ओळख आहे ती कायम ठेवली जाईल. याला अपवाद असेल तो फक्त बाबरी मशीद राम जन्मभूमी विवाद प्रकरणाचा. याच कलम 4च्या उपकलम 2 नुसार प्रार्थना स्थळांच्या रूपांतराविषयी कोणतंही प्रकरण, खटला, विवाद कोर्टाकडे वा लवादाकडे प्रस्तावित असेल तर लागलीच ते मिटवण्यात येतील आणि त्यानंतर कोणताही नवीन खटला दाखल केला जाणार नाही. या कायद्यामुळे हिंदूंच्या श्रद्धास्थानाच्या आणि महत्त्वाच्या जागा तलवारीच्या बळावर कधी काळी मुस्लिमांनी हडप केल्या होत्या त्या आज घटनादत्त मार्गाने मिळवायला देखील प्रचंड मोठी अडचण येते. प्रार्थनास्थळ कायदा 1991 या कायद्याच्या वैधतेविषयी आणि अंमलबजावणीविषयी देखील मोठा विरोधाभास निर्माण होतोय. मुळात कोणताही कायदा हा पूर्वलक्षी प्रभावानं लागू करता येत नाही आणि तशा प्रभावानं तो लागू केला गेला असेल किंवा तसा प्रयत्न देखील झाला असेल तर तो कायदा अवैध ठरवला जातो. पण तसं काहीही या कायद्याच्या बाबतीत झालेलं नाही. त्यामुळे या कायद्याची निर्मिती आणि अंमलबजावणी अशी कशी झाली व यामागे काँग्रेसचा कोणता सुपूत मेंदू कार्यरत होता याची देखील आता विचारणा होते. तसेच काँग्रेस काळातील कायद्यांची निर्मिती ही फक्त हिंदूंना त्रास देण्यासाठीच होती का असा प्रश्न देखील विचारला जातोय. कारण प्रार्थनास्थळ कायदा असो वा वक्फ कायदा यातून फक्त हिंदू कसे टार्गेट होतील याचीच काळजी घेतली गेली. एकंदरीतच मुस्लिम व्होट बँकेला चुचकारण्यासाठी निर्माण केलेला प्रार्थनास्थळ कायदा आणि वक्फ कायद्यावर तुमचं काय म्हणणं आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तोवर पाहत राहा वृत्तम मराठी.